आपण याच्यावर थोडंसं खुलासा केलं तर बरं होईल. आता तिसऱ्या प्रस्तावावरती प्रश्न झाले त्याच्यात. बोला. या ठिकाणी सन्माननीय भाईंनी जो पहिला मुद्दा उपस्थित केला तर त्या संदर्भात भाई तुम्ही जो मुद्दा आहे तो कोयना टेल वॉटरचा मुद्दा आहे. कोयना टेल वॉटर हे आपल्याला नवी मुंबई म्हणजे जे तिसरी मुंबई आपण करतोय तिथपर्यंत आणायचं आहे. या संदर्भात आपण ऑलरेडी वेबकॉसला नेमलेलं आहे. वेबकॉसकडनं त्याचा पूर्ण अभ्यास करून ते पाणी आपल्याला कसं कोकणाचा भाग आणि विशेषतः रायगडचा भाग आणि नवी मुंबईचा भाग यामध्ये कसं आणता येईल तर त्या संदर्भातले ऑलरेडी आदेश आपण दिलेले आहेत. आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे की हे पाणी जर फिजिबल झालं आणणं तर खूप मोठा प्रश्न आपला सुटणार आहे. पुढच्या 50-100 वर्षाचा प्रश्न सुटणार आहे. सुकृत दर्शनी असं वाटतंय की हे होऊ शकतं पण वेबकॉसचा अहवाल आल्यानंतरच त्या संदर्भातल्या बाबी हो जरूर त्याला जोडून आपण जो कपिल पाटील साहेब मुद्दा मांडला हे खरं आहे की आपल्या विशेषतः सिंचन विभागामध्ये निवाडे होतात आणि मग त्याच्यानंतर ते लोक कोर्टामध्ये जातात. मग आपण कोर्टात लढत राहतो आणि आपलं मीटर चालूच राहतं कारण त्या जुन्या सगळ्या याच्याप्रमाणे 15% आपल्याला व्याज द्यावं लागतं आणि शेवटी सगळीकडे हारून व्याजासहित आपण पैसे देतो. आपण जी केस सांगली ती तशीच केस आहे. मुळामध्ये यातला प्रॉब्लेम एवढाच आहे की यातले काही लिगसी इश्यूज आहेत आणि याच्यामध्ये एकदा लॉ अँड ज्युडिशरी लिहून टाकते की वरच्या कोर्टात अपील करा. ते त्यांनी लिहिल्यानंतर मग आपल्या हाती काही उरत नाही. म्हणजे तुम्ही जी केस आणली त्यात मी देखील या मताचा होतो की फायनली ही केस सुप्रीम कोर्टात हारणारच आहोत आणि मग व्याजासहित ते पैसे द्यावे लागतील. पण शेवटी आपल्याला काय पण आपण सांगितलं त्याप्रमाणे याचे काही नवीन निकष आपल्याला ठरवता येतील का जरूर मी या संदर्भातला विचार जो आहे तो विचार करेन. वैतरणा मुकडेचा जो विषय आपण मांडला तो अत्यंत महत्वाचा आहे कारण 10 TMC पाणी त्याच्यामुळे मिळणार आहे. आदिवासी शेतकरी आहेत जे विरोध करतात. एक चर्चा मी त्यांच्या काही नेत्यांशी केली आहे. आपण प्रसंगी त्यांना नेहमी जे काही मदत करतो त्यापेक्षा जास्त मदत करायला तयार आहोत. त्यामुळे याची बैठक घेऊन यातनं मार्ग आपण काढू कारण हा फारच चांगला प्रकल्प आहे ज्याच्यामुळे थेट 10 TMC पाणी आपल्याला ऍडिशनल त्या माध्यमातून निश्चितपणे मिळणार आहे. बळीराजाला गती देण्याच्या संदर्भात आता आपण त्याचा आढावा घेणं सुरू केलेला आहे आणि ते काम आपण करतो. आपण एक चांगली सूचना केली माननीय विरोधी पक्षनेते यांत्रिकी विभागाला आत्ताच्या काळामध्ये हे काम देणं तर तात्काळ मी यांत्रिकी विभागाला सांगेल कारण आता जेव्हा सगळीकडे पाणी कमी आणि सुकलेलं आहे अशा काळात यांत्रिकी विभागाचे यंत्र वापरले तर आपल्याला जास्त डिसिल्टिंग करता येईल. त्यामुळे त्या संदर्भातलं तात्काळ मी आदेश हे या ठिकाणी निश्चितपणे देतो. कुसुमचा आता आपण जो अवलंब आहे तो सुरू केलाय आणि कुसुमच्या अंतर्गतच ही योजना आपण जोडून घेतली आहे की ज्यात 8.5 लाख पंप आपण देतो. त्यामुळे आता महाराष्ट्रात तो एक महत्वाचा विषय. हमी भावापेक्षा कमी भाव दिला तर त्याच्यावर कारवाई करणं याच्या सूचना पुन्हा एकदा मी सूचना देईल आणि मी शेतकऱ्यांनाही सांगतो की हमी भावापेक्षा कमी भावात कोणी खरेदी करत असेल पुरावा जपून ठेवा त्यांना हमी भाव मिळण्याकरता राज्य सरकार पूर्ण मदत करेल आणि ज्यांनी कमी याच्यात खरेदी केली आहे त्याच्यावर कारवाई करेल. दुष्काळी सवलती काही ठिकाणी मिळाल्या नाहीयेत जरूर त्याचा तात्काळ आढावा आपण घेऊ कारण आपण दुष्काळ घोषित केलाय किंवा दुष्काळ सदृश जिथे घोषित केलाय तिथे सवलती देणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे जिथे मिळाल्या नसतील तिथे त्या तात्काळ देण्याच्या संदर्भातली कारवाई आपण करू. आपण पाटील साहेब जे सांगितलं जलजीवनच्या अंतर्गत आता कामं पूर्ण होत आहेत तर त्यात आता केंद्र सरकारनेही आपल्याला ऍडवायझरी दिली आहे आणि 15व्या वित्त आयोगाचा निधी हा थेट आपल्याला भरता येतो तर ते भरण्याचे निर्देश आपण दिले आहेत. मी आपल्याला आश्वस्त करतो की कुठल्याही म्हणजे हे आदेश मी लेखी पण काढेल की कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये जलजीवनचं जर नवीन काम पूर्ण झालं असेल आणि तिथे जुना बकाया असेल तर फार तर त्यांनी करंट बिल भरावं पण नंतर त्यांचं बिल आम्ही 15 वित्त आयोगातनं घेऊ म्हणजे बिलातनं मुक्ती नाही देणार कोणाला. 15 वित्त आयोगातनं त्याचं बिल आम्ही पूर्ण भरून घेऊ पण आपण एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं आणि ते पडून राहावं याच्याऐवजी त्यांच्याकडनं करंट बिल घेऊन त्यांना नव्याने कनेक्शन जे आहे ते देण्याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी कारवाई हा निश्चितपणे करू. दरेकर साहेबांनी जे हाऊसिंग सेक्टर मधले उर्वरित मुद्दे सांगितलेले आहेत जवळपास 16 मुद्द्यांवर आपण निर्णय केले आहेत. त्यानंतर अजून छोटे मोठे म्हणून 35 मुद्दे आलेले आहेत. त्याही संदर्भात मी बैठक घेणार आहे आणि त्याच्यावरील निर्णय हा आपण निश्चितपणे त्या ठिकाणी करू. आपण सांगितलं खरं आहे की जे कायदे सगळ्यांना तेच आमदारांकरता आहेत आणि निश्चितपणे अनेक वेळा
जेव्हा आमदार चुकीचा व्यवहार करतात तर त्याही संदर्भात आपण गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई केली आहे. मला असं वाटतं लोकप्रतिनिधींनी संयम हा ठेवलाच पाहिजे. म्हणजे सामान्य माणसापेक्षा जास्त संयम ठेवायची जबाबदारी आपली आहे. मला असं वाटतं की या संदर्भात निश्चितपणे म्हणजे काही लोकांचा स्वभाव रागीट असतो, पण तो राग दुसरीकडे काढा. म्हणजे तो राग दुसरीकडे काढा. गमतीने बोलतो, पण बायकोचा राग त्या शासकीय कर्मचाऱ्यावर काढू नका असा कधी कधी सांगण्याची वेळ. गमतीचा भाग आहे बरं, नाही तर तसंच नाही तेच चालेल. एक आपण वॉर्ड ऑफिसरची बदली आणि एक अजून एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायला पाहिजे. ही नावासकट लिस्ट मी दिली होती आणि त्याच्यावरती कारवाईची मागणी केली होती, कारण बीएमसीने लिहून दिलंय की त्यांनी 3 वर्ष पूर्ण केलेली नाहीये. या दोन्ही गोष्टी ज्या आपण दिलेल्या आहेत, मी आज आपल्याला आश्वस्त करतो की सेक्रेटरी UD2 यांना निर्देश देण्यात येतील की पुढच्या 15 दिवसामध्ये त्यांनी याची चौकशी करून त्याचा रिपोर्ट हा सभापती